अंगारकी चतुर्थी हे हिंदू धर्मातील एक अत्यंत मंगलकारी व्रत आहे. जेव्हा संकष्टी कृष्ण पक्षाची चतुर्थी हा दिवस मंगळवारी येतो, तेव्हा त्या खास योगाच्या चतुर्थीला अंगारकी चतुर्थी असे म्हणतात. गणपतीची उपासना करणाऱ्या भक्तांसाठी अंगारकीचा दिवस फार शुभ मानला जातो. या दिवसाशी संबंधित एक रोचक पौराणिक कथा गणेश पुराणात वर्णन केली आहे. आजच्या सर्व वयोगटांसाठीही प्रेरणादायी ठरेल अशी ही कहाणी आपण ऐकणार आहोत. या कथेत भक्तीची शक्ती आणि गणेशाची कृपा यांचे अद्भुत वर्णन आलेले आहे. कथा शेवटपर्यंत ऐका, कारण मध्यंतरातून उलगडणारी रहस्ये आणि शेवटचा वरदानाचा प्रसंग आपल्याला अंगारकी चतुर्थीचे महात्म्य पूर्णपणे समजून देईल. श्री गणेशाय नमः. प्राचीन काळी अवंती नगरीत गणपतीचे परमभक्त वेदवेत्ते अग्निहोत्री महामुनी भरद्वाज राहत होते. दररोज सकाळी ते नगरीतून काही अंतरावर वाहणाऱ्या पवित्र क्षिप्रा नदीत स्नानासाठी जात. एके दिवशी प्रभातीच भरद्वाज ऋषी नदीत स्नान करत असताना त्यांनी पाहिले की नदीच्या स्वच्छ जलात एक सुंदर अप्सरा जलक्रीडा करत होती. त्या अप्सरेच्या रूपाने ऋषी काही काळ स्तब्ध झाले. तिच्या अद्भुत सौंदर्यामुळे क्षणभर भरद्वाज ऋषी ध्यानभंग झाले आणि त्यांच्या तपोतेजाचे काही थेंब जलातून पृथ्वीवर टपटपून पडले. त्या दिव्य तेजाचे कण पृथ्वी देवीने आपल्या कुशीत घेतले आणि त्यातून अलौकिक तेजस्वी बालकाची निर्मिती झाली. काही काळानंतर पृथ्वी देवीच्या पोटी जन्मलेला तो बालक जास्वंद पुष्पाप्रमाणे लाल रंगाचा होता. पृथ्वी मातेने अत्यंत ममता आणि जिव्हाळ्याने त्या बालकाचे संगोपन केले. 7 वर्ष लोटली. एके दिवशी पृथ्वी देवीने त्या सुंदर बालकाचा हात धरला आणि ती भरद्वाज ऋषींच्या आश्रमाकडे गेली. ऋषी ध्यानावस्थेत होते. पृथ्वी देवी नम्रपणे त्यांच्या समोर उभी राहिली. भरद्वाजांनी डोळे उघडले तेव्हा त्यांच्या समोर तो लाल कमलासारखा तेजस्वी बालक उभा असल्याचे पाहून त्यांना आश्चर्य वाटले. पृथ्वीदेवी म्हणाली, ऋषीवर, आपल्या तपोबलातून उदयास आलेला हाच तो पुत्र. या 7 वर्षात मी याचे पालनपोषण केले आहे. आता ह्या मुलास आपण आपल्या स्वाधीन स्वीकारावे. भरद्वाज ऋषींच्या डोळ्यात आनंदाश्रू उभे राहिले. त्यांनी दोन्ही हात पसरून त्या बालकाला प्रेमाने आपल्या बांधी घेतले. धन्य आहे धरणी माता, ते भारावलेल्या स्वरात पृथ्वी देवीला म्हणाले. तू माझ्या पुत्राची आई बनून त्याचे रक्षण केलेस. मी तुझे उपकार कधीही विसरणार नाही. छोट्या बालकाच्या डोक्यावरून प्रेमाने हात फिरवत ऋषींनी आशीर्वाद दिला. ऋषी भरद्वाजांनी पुढे विधीपूर्वक त्या मुलाचे उपनयन संस्कार केले. लहान वयातच तो मुलगा विलक्षण बुद्धिमान आणि आज्ञाधारक होता. ऋषींनी त्याला वेदशास्त्रांचे शिक्षण दिले. भगवंतांप्रती भक्ती आणि शिस्त यांचे महत्त्वही त्यांनी मुलाच्या मनावर बिंबवले. काही काळाने ऋषींनी आपल्या प्रिय पुत्राला एक दिव्य गणेश मंत्राची दीक्षा दिली आणि गणपतीची कठोर उपासना करण्याची आज्ञा केली. आपल्या गुरु पित्याची आज्ञा शिरसावंद्य मानून मुलाने सगळे सोडून तपस्येसाठी जाण्याचा निर्धार केला. त्या दिवशी संध्याकाळी भरद्वाज ऋषी नदीकाठी उभे राहून आपल्या पुत्राला आशीर्वाद देत होते. त्या बालकाने पित्याच्या पायी नतमस्तक होऊन आशीर्वाद घेतला आणि जय गणेश असा जयघोष करत जंगलात प्रस्थान केले. धरती मातेचे आशीर्वाद आणि पित्याची शिकवण सोबत घेऊन तो निर्धारपूर्वक कठोर तप करण्यासाठी निघाला. गंगेच्या पावन तीरावर एका शांत जागी त्या तरुण तपस्वीने आसन ठोकले. आसपास घनदाट जंगल, पुढे पवित्र गंगेचे प्रवाह आणि दूर क्षितिजावर मंदिरी शिखरे असा रम्य परिसर होता. मुलाने मनोमन गणपती बाप्पांचे स्मरण केले आणि ध्यानस्थित झाला. ओम गम गणपते नमः या महामंत्राचा जप तो एकाग्रतेने करू लागला. दिवस जात होते, वर्षे लोटत होती. त्या बाल तपस्वीची तल्लीनता जराही ढळत नव्हती. शरीरावर कोणत्याही ऋतूच्या अत्याचाराचा परिणाम दिसेना. अंगावरती कधी प्रखर सूर्याचा ताप तर कधी जोरदार पावसाची धार पडत असे. एखाद्या दिवशी वन्य प्राणी त्याच्या जवळ येत, परंतु त्या मुलाच्या तपस्येच्या तेजाने प्रभावित होऊन शांतपणे परत जात. मन प्रसन्न करणाऱ्या पक्ष्यांचा किलबिलाट आणि भोवतालची फुलं पानंही जणू त्याच्या ध्यानात मग्न झाली होती.
त्या मुलाने संकल्प केला होता की भगवान गणेश प्रकट होऊन दर्शन देईपर्यंत आपण अन्न पाणी ग्रहण करायचे नाही. त्याची अशी अदम्य श्रद्धा आणि कठोर तपश्चर्या अखंड सुरूच होती. काळाचा महापूरसुद्धा या मुलाच्या निश्चयाला डळमळीत करू शकला नाही. 1 वर्ष, 10 वर्ष करत करत शेकडो वर्ष उलटून गेली, तरीही तो तपस्वी बालक ध्यानमग्नच होता. त्याच्या शरीरावर मुंग्यांनी वारुळे केले, जंगली वेलींनी त्याला विळखा घातला, पण त्याचे ध्यान भंगले नाही. अखेर 1000 वर्षांच्या अथक तपश्चर्यानंतर त्या बालकाची भक्ती सिद्धी जाण्याची वेळ आली. माघ महिन्यातील कृष्ण पक्षाची चतुर्थी तिथी उगवली. त्या दिवशी आकाशात चंद्र उगवू लागला तेव्हा अचानक त्या तपोवनात एक दिव्य प्रकाश पसरला. जंगलातील पक्षी प्राणी सुद्धा स्तब्ध झाले. बाल तपस्वीने डोळे मिटलेल्या अवस्थेतच एक तेजोमय उपस्थिती जाणवली आणि त्याच्या मनातील गणपतीची प्रतिमा अधिकाधिक स्पष्ट होऊ लागली. त्याने डोळे उघडले आणि समोरचे दृश्य पाहून तो मंत्रमुग्ध झाला. स्वयं भगवान श्री गणपती प्रकट झाले होते. श्री गणेश 8 भुजाधारी अद्भुत रूपात प्रकट झाले होते. त्यांच्या प्रत्येक हातात परशु, अंकुश, कमळ, मोदक पात्र इत्यादी विविध आयुधे आणि पदार्थ होते. त्यांनी सुवर्णालंकार आणि दिव्य वस्त्रे परिधान केली होती. गणरायांच्या मस्तकावर चंद्रकोर शोभत होती आणि संपूर्ण रूप हजारो सूर्यांच्या तेजानेही, ज्यावर न भूतो न भविष्यती अशी दीप्ती प्रकटत होती. गणपती बाप्पांचे हे मंगलमय रूप पाहून तो ऋषीपुत्र स्तब्ध झाला. भावनांनी गदगदून त्याच्या डोळ्यांत आनंदाश्रू तरळले. तो तत्क्षणी उठून उभा राहिला आणि दोन्ही हात जोडून भरल्या गळ्याने गजाननाची स्तुती करू लागला. गणाधीशा, विघ्नहर्त्या, माझे शतशः प्रणाम. तो बालतपस्वी आनंदाने ओरडून म्हणाला, हे पार्वती नंदना, लंबोदर भगवान, आज आपल्या दर्शनाने माझे जीवन धन्य झाले. तो पटकन गणरायांच्या चरणांवर कोसळला आणि अश्रूंनी त्यांचे पाय पावन केले. अत्यंत प्रेमाने आणि भक्तिभावाने तो प्रभू गणेशाचे गुणगान करू लागला. त्या तपस्वीच्या अंतःकरणातील प्रेम आणि भक्ती पाहून गजाननांचे मनही प्रसन्न झाले. त्यांनी पुढे हात वाढवून त्या बालकाला उठविले आणि मस्तकावर हात ठेवून आशीर्वाद दिला. गणपती बाप्पा हसत हसत म्हणाले, उठ वत्सा, मी तुझ्या धैर्य आणि कठोर तपश्चर्येने अतिशय प्रसन्न झालो आहे. माग, तुझे इच्छित वरदान माग. आज तुझी सर्व मनोकामना मी पूर्ण करीन. प्रभूंचा मधुर आवाज ऐकताच त्या मुलाला हुरूप आला. त्यांच्या शब्दाशब्दात किती करुणा आणि प्रेम ओतप्रोत भरले होते. क्षणभर ऋषीपुत्राला बोलण्यासाठी शब्दच सापडेनात. तो पुन्हा हात जोडून उभा राहिला. गणपतीसमोर उभा असलेल्या त्या लाल वर्ण तरुण तपस्वीचे डोळे भक्तिभावाने लकाकत होते. त्याने क्षीण पण स्पष्ट आवाजात आपली विनंती मांडली. हे दयामूर्ती गणराज प्रभो, आज आपल्या दुर्लभ दर्शनाने मी कृतार्थ झालो. माझी आई पर्वतमालिनी पृथ्वी देवी, माझे पिता भरद्वाज आणि माझे जन्मजन्मांतरीचे प्रयत्न सर्व आज सफल झाले आहेत. आपण मला अत्यंत प्रसन्नतेने वरदान देऊ इच्छिता, तर मी काही इच्छा व्यक्त करतो. कृपया त्याची पूर्तता करावी. गणेशांनी प्रेमळ मान हलवून संमती दिली. त्या ऋषीपुत्राने अत्यंत नम्रतेने आपल्या इच्छा व्यक्त केल्या. प्रभो, प्रथम माझी इच्छा आहे की मला स्वर्गलोकात देवतांसोबत वास करता यावा व अमृतपान करण्यास मिळावे. तसेच तिन्ही लोकांचे कल्याण करणारे असे माझे नाव जगप्रसिद्ध होवो. आणि अजून एका गोष्टीची विनंती करू इच्छितो. आज ज्या दिवशी आपण मला दर्शन दिलेत, ती 4थची तिथी चिरंतन काळासाठी सर्व भक्तांना संकटातून सोडवणारी आणि पुण्य प्रदान करणारी बनो. जो कोणी भविष्यात या दिवशी आपली उपासना व व्रत करील, त्याचे सर्व कष्ट दूर व्हावेत व त्याला आपल्या कृपेने सर्व मनोकामना सिद्धी लाभावी. हे मागणं मांडून तो बालक दोन्ही हात जोडून नतमस्तक झाला. भगवान गणेशांनी त्याचे बोल शांतपणे ऐकून घेतले
आपल्या परमभक्ताच्या मनातील निरपेक्ष इच्छा जाणून गजानन आणखी प्रसन्न झाले. तथास्तु. गणपती बाप्पांनी उत्स्फूर्तपणे उद्गार काढले आणि वरदान देऊ लागले. वत्सा, तुझे प्रत्येक इच्छापूर्ती मी आत्ता करीत आहे. तू म्हणालास त्याप्रमाणे तुला स्वर्गलोकात देवतांसोबत देहसह अमृतपान करण्यास मिळेल. तीनही लोकात मंगलमय कीर्ती लाभेल. असे मंगळ हे तुझे नाव सर्वत्र प्रसिद्ध होईल. तू धरित्रीचा पुत्र आहेस, म्हणून लोक तुला भौम भूमिपुत्र म्हणतील. तुझे तेज अंगारासारखे लाल असल्याने तुझे एक नाव अंगारक देखील प्रसिद्ध होईल. आणि सर्वांच्या कल्याणासाठी तू झटल्यामुळे मंगल या नावानेही तू ओळखला जाशील. गणेशांनी हसत हसत घोषित केले. गणेश पुढे म्हणाले, आजची ही चतुर्थी तिथी माझ्या कृपेने सदैव संकटमोचक आणि शाश्वत पुण्य देणारी होईल. कारण आजचा दिवस मंगळवार आहे. तुझ्या नावाने या दिवसाला आता अंगारकी चतुर्थी अशी ओळख मिळेल. जो कोणी भक्त भाविक या मंगळवारी येणाऱ्या चतुर्थीचा व्रत उपवास करील त्याच्या सर्व इच्छा पूर्ण होतील आणि त्याच्या मार्गातील सर्व विघ्ने दूर होतील. इतकेच नव्हे तर अशा भक्तांना एक अंगारकी चतुर्थी व्रत केल्याने 21 संकष्टी चतुर्थी व्रतांचे फळ मिळेल. तुझ्या सहस्र वर्षांच्या महान तपस्येचे पुण्यही युगानुयुगे त्या भक्तांना लाभेल आणि ते सर्व ऋण बंधनांतून मुक्त होतील. भविष्यात प्रत्येक मंगळवारी येणारी संकष्टी चतुर्थी तुझ्याच नावाने ओळखली जाईल आणि अत्यंत पुण्यप्रद ठरेल. गणपती बाप्पा बोलताना त्यांच्या शरीरातून एक दिव्य तेज बाहेर पडत होते. जणू गणेशांचे वरदान लगेचच फळाला येऊ लागले होते. ऋषीपुत्र गणेशाच्या चरणी नतमस्तक झाला आणि प्रभो, तुमचे कोटी कोटी धन्यवाद असे उद्गारू लागला. गणपती बाप्पांनी सस्मित मुद्रेने त्याला उठवले व आशीर्वादाचे वरदहस्त त्याच्या डोक्यावर ठेवलं. क्षणभरात गजाननाचे तेजस्वी रूप अंतर्धान पावले आणि सर्वत्र पूर्ववत अंधार व शांतता पसरली. भगवान अदृश्य झाल्यानंतर काही काळ त्या स्थानावर प्रसन्न सुवास आणि शीतल प्रकाश दरवळत होता. ऋषीपुत्र काही वेळ स्तब्ध उभा राहिला. स्वप्न तर नव्हते ना? तो स्वतःलाच प्रश्न विचारत होता. पण हातात त्याला गणपती बाप्पांनी दिलेला प्रसादाचा मोदक जाणवला आणि समोरच जमिनीत गणेशाच्या चरणांचे चिन्ह दिसले. त्याच्या डोळ्यातून आनंदाश्रू वाहू लागले. गणपती बाप्पांनी त्याची सर्व मनोकामना पूर्ण केल्या होत्या. गणपतीच्या दर्शनानं आणि वरदानानं परमानंद प्राप्त झालेल्या त्या तरुणाचे नाव आता मंगल म्हणून प्रसिद्ध झाले होते. देवांनी दिलेले कार्य पुढे नेण्यासाठी मंगलनं लगेचच सिद्धता केली. त्यानं गणरायांच्या स्मरणार्थ एक भव्य मंदिर उभारण्याचे ठरवले. अवंती नगरीत लवकरच मंगलानं आपल्या हातानं एक सुंदर मंदिर बांधले. त्या नव्या मंदिरी त्यानं श्री गणेशाची अत्यंत मनोहर अशी दशभुजा मूर्ती प्रतिष्ठापित केली. गणपतीच्या या अद्वितीय विग्रहाला त्यानं प्रेमपूर्वक मंगलमूर्ती असे नाव दिले. पुढे हे मंगलमूर्ती गणेश मंदिर त्या प्रदेशातील भक्तांसाठी महान श्रद्धास्थान बनले. अशी श्रद्धा पसरली की जो कोणी त्या मंगलमूर्तीचे दर्शन घेईल आणि भक्तिभावानं पूजा अर्चा करील त्याच्या सर्व मनोकामना पूर्ण होतील आणि शेवटी मोक्षप्राप्ती सुद्धा होईल. यथावकाश मंगलाने स्वयं गणपतीच्या आज्ञेचा मान राखून अंगारकी चतुर्थी व्रताचे पालन केले. त्याने मंगळवारच्या संकष्टी चतुर्थीला पवित्र उपवास करून भक्तिभावाने गणेशाची पूजा अर्चा केली. आपल्या भक्ताची परीक्षा तर गणपतीने अगोदरच घेतली होती. आता त्याच्या भक्तीचे फळ देण्याची वेळ आली. व्रत पूर्ण झाल्यानंतर एक अद्भुत चमत्कार घडला. त्या मंगल ऋषीपुत्राने आपल्या स्थूल शरीरासहित पृथ्वीवरून स्वर्गलोकाकडे प्रयाण केले. आकाशात इंद्राच्या सभेत देवतांनी त्याचे स्वागत केले. देवराज इंद्राने स्वतः आपल्या हातांनी अमृत कलशातून अमृताचा प्याला भरून मंगलाला दिला. सर्व देवतांच्या उपस्थितीत मंगलाने अमृतपान केले आणि तो देवलोकात वास करू लागला. त्याचा आत्मा आणि देह दोन्ही अमरत्वाने तेजस्वी झालेला होता. स्वर्गलोकात मानाचे स्थान लाभताच पृथ्वीवरील आकाशमंडळातही एक नवा तारा झळकला.
त्या दिव्य लाल ताऱ्याचे तेज सर्व दिशांना पसरले. भगवान गणपतीच्या कृपेने मंगलाला नवग्रहांमध्ये स्थान मिळाले होते. त्या दिवसापासून आकाशात स्पष्ट दिसणारा तांबडा तेजस्वी मंगळ ग्रह हाच त्या तपस्वी अंगारकाचे रूप मानला जातो. तीनही लोकात त्याचे मंगल नाव अमर झाले. दरम्यान भगवान गणपतीने दिलेल्या वरदानानुसार ज्या दिवशी मंगळवार आणि संकष्टी चतुर्थी यांचा संयोग होतो तो दिवस विशाल सण म्हणून साजरा केला जाऊ लागला. त्या दिवसाला अंगारकी चतुर्थी असे नाव प्राप्त झाले. गणरायाने या दिवसाला जे अद्वितीय महत्त्व बहाल केले तेव्हापासून अंगारकी चतुर्थीचा उत्सव सर्व गणेश भक्तांच्या जीवनात एक प्रमुख उत्सव बनला. लोक भाविक असा विश्वास ठेवतात की अंगारकी चतुर्थीच्या दिवशी उपवास करून गणपती बाप्पाची मनोभावे पूजा केल्याने कोणतेही संकट जवळ फिरकत नाही. या व्रताच्या पालनाने भक्तांचे संकट दूर होऊन त्यांना संतती, संपत्ती, सुख, समृद्धी आणि सर्व मनोकामनांची पूर्ती होते. ज्यांना दर महिन्याची संकष्टी चतुर्थीचा कठोर उपवास पाळणे कठीण जाते ते किमान दरवर्षीच्या अंगारकी चतुर्थीला उपवास करून पूर्ण फलप्राप्ती मिळवू शकतात असेही धर्मग्रंथात सांगितले आहे. म्हणूनच इतर चतुर्थी व्रतांच्या तुलनेत अंगारकी चतुर्थीला अनन्यसाधारण महत्त्व प्राप्त झाले आहे. अशा प्रकारे अंगारकी चतुर्थीच्या पावन दिवशी गणरायाने आपल्या परमभक्ताला अमरत्वाचे वरदान दिले आणि सर्व भक्तांसाठीही आशीर्वादाचे द्वार उघडून ठेवले. तेव्हापासून आजपर्यंत असंख्य गणेश भक्त मोठ्या श्रद्धेने आणि उत्साहाने या दिवशी व्रत पूजा करून बाप्पाचे आशीर्वाद प्राप्त करतात. गणपती बाप्पा हे दयाळू आहेत आणि भक्तांच्या श्रद्धेने सहज प्रसन्न होतात. फक्त 2 दुर्वांच्या पल्लवानेही आणि प्रेमाने उच्चारलेल्या श्री गणेशाय नमः या मंत्रानेही बाप्पा तृप्त होतात असे म्हणतात. भक्तांच्या जीवनातील विघ्ने दूर करून त्यांना सिद्धी बुद्धीचा आशीर्वाद देणे हे गणरायाचे व्रतच जणू. त्यामुळेच जेव्हा जेव्हा अंगारकी गणेश चतुर्थी येते तेव्हा गणेश भक्त भक्तिभावाने उपवास करून लाडक्या बाप्पाची पूजा करतात आणि मोठ्या आनंदाने हा उत्सव साजरा करतात. तर मित्रांनो, ही होती अंगारकी गणेश चतुर्थीच्या उगमाची सुंदर पुराण कथा. गणपती बाप्पाच्या कृपेने अंगारकी हा दिवस आजही आपल्या सर्वांच्या जीवनात मंगलमय आनंद आणि सौभाग्य घेऊन येतो. आशा आहे ही कथा ऐकून आपल्या सर्वांना गणेश भक्तीची महती आणि अंगारकी चतुर्थीच्या व्रताचे महत्त्व नव्याने कळले असेल. गणपती बाप्पा मोरया! आमच्या कथेला आवडल्यास नक्की लाईक करा. आपल्या मूल्यवान प्रतिक्रिया कमेंटमध्ये सांगा आणि इतरांसोबत ही कथा शेअर करायला विसरू नका. तसेच अशाच नवीन सुंदर कथा ऐकण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका.